जानकर साहेब नमस्कार. स्वागत आहे तुमचं LS मराठीमध्ये. आज आपण बघितलं तुम्ही एक मोठा मोर्चा इथे काढलेला आहे, पण ज्या प्रकारे तुम्हाला या मोर्चामध्ये अडवण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला उचलून नेण्यात आलेलं आहे ताब्यात घेताना, काय तुमची प्रतिक्रिया आहे? नाही, हे सरकार जनरल डायर पेक्षाही बेकार आहे. राज्य शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही न्यायिक मागण्या लोकशाही मार्गाने मागत असताना यांची नियत आणि नीती राज्य सरकारची चांगली नाही. आमची मागणी होती की आंब्याला हेक्टरी 5 लाख रुपये द्या आणि 3 लाख रुपये काजूला हेक्टरी द्या आणि NDRFच्या आणि स्टेट रिलीफ फंडातून रिलीज करा. ते न मागता त्यांनी दादागिरी करून पोलीस प्रशासनाचा वापर करून आम्ही मोर्चाच्या स्थळापर्यंत जायच्या अगोदरच आम्ही बसवालयातून बाहेर येतानाच आम्हाला तिथं अरेस्ट केलं आणि जबाबदार पोलीस अधिकारी म्हटले की तुम्हाला कोर्टात काय करायचं असेल ते करा, आम्ही तुम्हाला अरेस्ट करतो. म्हणजे त्यांनी एवढं खालच्या लेवलचं, आम्ही माजी मंत्री होतो, खासदार होते ना आमच्याबरोबर, सो ह्या दृष्टीनं असं वागलं ते बरोबर नाही आणि त्यांनी राज्य सरकारनं त्यांनी चांगलं केलं नाही. त्या सरकारचा निषेध करतो आम्ही. नक्कीच जानकर साहेब, पण आपण बघू शकतोय की आता नरेंद्र मोदी यांनी सुद्धा एक आवाहन केलेलं आहे, ज्याच्यामध्ये आता आपण बघू शकतो की साखरेवरची निर्यात जी आहे ती बंद केलेली आहे. तर एकूणच आता बघा कांद्याचा शेतकऱ्याचा सुद्धा कंबरडं मोडलेलं आहे आणि आता पुन्हा काजू आणि आंबा उत्पादकांवर ही वेळ आली आहे. तर काय वाटतंय तुम्हाला की एकूणच शेतकऱ्याची जी अवस्था आहे त्याच्यावरती आता काय उपाययोजना व्हायला पाहिजे? शेतकऱ्यांच्या बद्दल हे सरकार नियत आणि नीती चांगली नाही. शेतकऱ्याला खतम करायचं यांची पॉलिसी आहे आणि भांडवलदार उद्योगपती यांना मोठं करायचं ही भूमिका यांची चाललेली आहे त्यांची. त्यामुळे राज्य सरकारची आम्ही जनतेत जाऊ आणि जनतेला आम्ही असंतोषजनक बनवून आम्ही त्यांचं सरकार कसं बदलता येईल ह्यासाठी प्रयत्न करू. आता यानंतर तुम्ही काही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात? कारण की बिलकुल नाही, मुख्यमंत्र्यांची भेट नाही आम्ही घेणार, आम्ही जनतेची भेट घेणार. मुख्यमंत्र्यांना भेट द्यायला त्यांना वेळ नाही आणि त्यांच्याकडे आम्ही जाणार सुद्धा नाही. आता आम्ही जनतेच्या दरबारात जाऊन ही कैफियत शेतकऱ्याची मांडण्याचा प्रयत्न करणार. आम्ही त्यांच्याकडे जाणार नाही मुख्यमंत्र्यांकडे. नक्कीच, पण ज्या प्रकारे आज तुम्ही आंदोलन केलेलं आहे तर राज्यभरातल्या शेतकऱ्यांचा तुम्हाला कितपत पाठिंबा आहे आणि त्यांचं काय म्हणणं आहे आणि आज जो मोर्चा झाला त्याचं काही उग्र रूप आपल्याला येत्या काही दिवसात पाहायला मिळणार आहे का? डेफिनेटली. मागचा नागपूरचा मोर्चा करताना बी आम्हीच होतो. 2 लाखाची कर्जमाफी झाली, त्यात मी, राजू शेट्टी वगैरे बच्चू कडू होतो आम्ही विशेष म्हणजे. त्यामुळे हे जे आंदोलनात आम्ही हात घालतो ते आंदोलन आमचं यशस्वी होतं. त्यामुळे आम्ही हे देखील कोकणच्या आंबा आणि काजू शेतकऱ्यांना देखील न्याय घेण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि इथून पुढचं वेगळं आंदोलन आम्ही वेगळ्या टप्प्यात करण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच. धन्यवाद जानकर साहेब.